सीपी राधाकृष्णन हे नवी दिल्लीला पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्णन यांना निरोप दिलेला आहे। राधाकृष्णन 21 ऑगस्टला अर्ज भरणार आहेत। उपराष्ट्रपती पदासाठी ते अर्ज भरतील। आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून एनडीएने घोषित केलंय। सीपी राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत। विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलंय। मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे आणि ते उपराष्ट्रपती पदाचा जो फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्म मध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत याचा पुरावा लावावा लागतो। त्यात ते महाराष्ट्राचे उमेदवार किंवा महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्या ठिकाणी हा पुरावा लावणार आहेत।